काय रे फ्रेंड, एवढा सेल्फिश झालास तू? ज्या आईबानं तुला जन्माला घातलं, तुला वाढवलं, मोठं केलं, कशाला? एक दिवस तू असं पळून जाणं, गुडघ्यासारखं आत्महत्या करायला म्हणून? तू लय हुशार आहेस ना? लय अभ्यासाची आवड आहे तुला. कुठे आहे तुझी हुशारी? कुठे आहे तुझा अभ्यास? अरे आपल्या महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय यावर आपण तासन तास बोलत बसलोय. महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा तू असं सांगत होतास की मला. त्यांच्या सगळ्या गाथा सांगत असताना ऊर असा भरून यायचा अभिमानानं तुझं, त्याचं काय झालं? हे शिकवलंय का महाराजांनी आपल्याला? असं हारायला शिकवलंय? तुझ्या आई वडिलांना असं हारायला शिकवलेलं नाही. अरे असतील की लाख लाख परिस्थिती वाईट असेल, पर म्हणून यो निर्णय घ्यायचा हे आई वडिलांनी शिकवलेलं नाही तुला. अरे परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्या परिस्थिती संग लढायचं आणि जिंकायचं असतंय. हे असं आई बाला चटकं देऊन तू निघून जाणार आहेस, त्या देवाला तरी पटेल का? तो माफ करेल तुला? अरे बाबा, गरीबाला फक्त एकच संपत्ती असते, ती म्हणजे त्याची पोरं. त्यासनी काहीच अपेक्षा नसते. एवढंच वाटत असतं की आपली पोरं लय शिकावी, मोठी व्हावी, आपल्या पायावर उभी राहावी. त्यासनी ते श्रीमंत होणार आहेत की नाही हे माहित नसतंय. त्यांची एवढीच अपेक्षा असते की आपली पोरं सुखी राहतील आणि आपल्याला बी सुखी ठेवतील. मित्र, तू हे जर ऐकत असेल तर प्लीज डोंट गो. ठीक आहे, मी असं करतो, उद्यापासून तुझ्या संग दुकानावर येतो, मी बी चपला शिवतो. तू मला सोडून नको जाऊ रे. तू की नाही बरायच्या आधी एक काम कर. असं समज की तू आधीच मेलायस आणि आता तुझं उरलेलं आयुष्य आहे ते तुझ्या आई वडिलांचं आहे. निदान त्यांच्यासाठी तरी जग र. अरे तू गेल्यावर तुझ्या आई वडिलांचं काय होणार आहे याचा तरी विचार कर. तू एकुलता एक आधार आहेस त्यांचा. तुझ्या आजारी बाला तुझी साथ पाहिजे, तुझ्या आईला तुझा आधार पाहिजे. त्यांच्यासाठी तरी जग की. आणि कोण म्हणलं तुला तू गरीब आहेस? कोण म्हणलं? ज्याच्याकडे आई वडील आणि त्यांचा आशीर्वाद आहे तो माणूस कवाच गरीब नसू शकतो. आई वडील आणि त्यांचा आशीर्वाद लई मोठी लाखाची गोष्ट आहे बघ. कुठल्या तरी रिकाम टेकड्या लोकांचं ऐकून त्यांची साथ सोडून जाऊ नको. ती माणसं काय तुझ्या रक्ताची नाती नाहीत, तर तुझ्या यशाकडे डोळे लावून जी बसलेत की नाही, जे तुझ्यावर मनापासून प्रेम करतात, त्या तुझ्या आई वडिलांसंग तुझं रक्ताचं नातं आहे रे, प्रेमाचं नातं आहे. बघितलं शंभू, आज तुझी मैत्रीण तुझ्यासाठी तिथे उभी आहे स्टेजवरती. कुठली कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी नाही. लोक तिला तिथे काय काय बोलतायत, कमेंट्स पास करतायत, उलट सुलट बोलतायत, पण त्याला तिची काही पडलेली नाहीये. तिला काळजी तुझी आहे. तिला ना कॉम्पिटिशनची पर्वा आहे ना लोकांची. तिला फक्त तुझी काळजी आहे. आणि फक्त तिलाच नाही तर आम्हा सगळ्यांना, शंभू, तुझ्या आई वडिलांनाही तुझी काळजी आहे, तुझी गरज आहे. ती हे सगळं माझ्यासाठी सहन करते. हो, आणि तू काय केलंस? असा पळून जात होतास. टुडे आय डोंट नो इफ आय पास फेल. माझा मित्र हरणार असेल तर मी बी हरलो, तो हरणार असेल तर मी जिंकून काय करायचंय? अरे मला बी आहे, माझं बी आबा आहेत, तिकडे गावाकडे लांब राहतात ते.
मला बी वाटतंय की त्यासनी माझी आठवण येत असेल का, ते माझी वाट बघत असतील का. खरं कवा तर तुझ्यासारखा मी विचार करून हारलो तर त्यांचं काय होईल. खरं तेव्हा माझ्या डोसक्यात विचार येतो का आयुष्याची लढाई हारायचा अधिकार आपल्याला नाही आणि तो तुला बी नाही. तुझ्या आई वडिलांना असं फसून जाऊ नकोस रे. शंभू, आम्हाला तुझी गरज आहे. सर सर मला कमीकडे घेऊन चला प्लीज. आय एम सॉरी. टुडे स्पीच कॉम्पिटिशन इन इंग्लिश आणि मी सगळं मराठीतच बोललो त्यासाठी खरं सॉरी. अनिका, सॉरी, तू विश्वास ठेवला होतास माझ्यावर, मी नाही करू शकलो. सॉरी, सगळ्यांनी सॉरी. मला माफ करा. कमळी, तू हरली नाहीस, तू जिंकलीयस. सपान फुलले होते कमळी, ठिणग्या पुढ्यात आल्या, ओळखीच्या या वाटा काटेरी शंभू, कमळी, शंभू, अशी ही कमळी. कमळी मला माफ कर. मी खूप चुकीचा वागलो कमळी. कमळी अगं, मला वाटत होतं की सगळं संपलंय, माझं आयुष्यच संपलंय, पण नाही. तू इथे उभी राहून सगळ्यांनी तुझा केलेला अपमान सहन करत होतीस आणि तरीही माझ्यासाठी बोलत होतीस. कमळी, तू कदाचित आज स्पर्धा हरली असशील, पण मी आयुष्यातून हरण्याआधीच तू मला वाचवलंस. तू आज हरून पण जिंकलीस कमळी, कारण मी इथे उभा आहे तो फक्त तुझ्यामुळे. कमळी, हा शंभू तुला वचन देतोय, इथून पुढे काहीही झालं ना तरी मी पुन्हा असं पाऊल नाही उचलणार. कमळी, तू माझे डोळे उघडलेस. आता कोणीही मला कितीही चिडवू दे, मला नाही फरक पडत. तुम्ही सगळेजण या माझ्या दुकानात, मी मनापासून तुमचे बूट पॉलिश करेन, तुमच्या चपला शिवून देईन, तुमच्यासोबत कॉलेजमध्ये शिकून चांगले मार्क पण मिळवेन. मी जगेन कमळी. थँक्यू सो मच.